निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. धन्यवाद. हॅलो मॅडम. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा तर पहिल्या प्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानायचे, कारण आज जो अनुभव शेअर करणार आहे तो सहावा अनुभव आहे. हो आणि हो हो. आतापर्यंत माझे जे अनुभव तुम्ही याच्यावर शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवर, हरिओम, तर स्वामी खूप सुंदर रीत्या तुम्ही मांडलेत ताई. आणि त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. स्वामींची कृपा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय काय चॅनल्सवर मी बघितलं की ते ज्यांना अनुभव आलेत अशा साधकांना ते बोलायला देत नाहीये, ते स्वतःच्या शब्दामध्ये मांडतात. पण तुम्ही स्वतः साधकांना म्हणजे आपल्या सहकार्यांपर्यंत नेऊन पोहोचवता, हे मात्र खूप मोठी गोष्ट आहे ताई. हे सगळी स्वामींची कृपा ताई. मणी ध्यानी नसताना सुरू झालं. आणि आपण हे पण करतो, जे आता युट्यूबचे काही थोडेफार येतात आपल्याकडे. आणि ताई कसं आहे, मी बघितलं की बाकीचे काय काय याच्यावर चॅनल्सवर आपण शेअर केलेले जे अनुभव आहेत तर ते रिपीट होत आहेत. म्हणजे एकाच दुसरं कॉपी करतोय दुसऱ्याचं, अशा गोष्टी आपल्या चॅनलमध्ये. म्हणून तर या चॅनलवर मला माझे जे अनुभव आहेत ते सांगायला खूप महत्वाचं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे चॅनल आहे ते खरोखर लोकांना अनुभव आलेला आहे. म्हणजे अतिशयोक्ती कुठली नाहीये. नाही, अतिशयोक्ती तर काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट ना ताई, स्वामींनी मला भरभरून दिलंय सगळं अगदी. तर त्यामुळे ह्याचं जे काय आहे ते आपण गरिबांपर्यंत पोहोचवतो. अगदी म्हणजे तुम्हाला सांगते ना, मला माझं कौतुक खरंच करायचं नाहीये, पण कसं सगळ्यांना ते समजलं पाहिजे. हे लोकल ट्रेन मध्ये भीक मागणारे मुलं असतात ना ताई, त्या मुलांसाठी आपण एक शाळा काढलेली आहे. बर. आणि मग तिथल्या टीचरचा पगार, त्यांना काय अन्नधान्य लागलं तर ते मी ह्या पैशातनं आता प्रोव्हाइड करायला लागली तिथे. खूप चांगलं ताई, तुम्ही जे काम करताय ना खूप चांगलं आहे. आणि पण मी हे अजून कुठे सांगितलंच नाही. आता योगायोगाने आमचं आणि अंजली त्यांचं बोलणं झालं. मग त्या म्हणाल्या की तुम्ही याचे पण व्हिडिओ टाकायला पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की गरजू लोकांपर्यंत हे आपलं जातंय सगळं. आपण शेअर करतोय. नाही कसं आहे ताई, हे जे याच्यामध्ये युट्यूब म्हणजे खूप ट्रिमेंडस त्याला हे आहे, व्हॅल्यू आहे. तर बर आजचं माझं तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं नाही, तर ताई माझं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण हे केलंय. हो, लिम्का बुक ऑफ. कशामध्ये म्हणजे कुठल्या मी हे केलेलं आहे, वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे 10x10 सेंटीमीटर मध्ये टेक्निकल सिम्बॉल्स असतात ना, ते 5,520 ड्रॉ केलेले होते. तर त्याच्यासाठी मी लिम्का मध्ये पण साधारण 94च्या दरम्यान गेलेले होते. तर मला तिथं स्पेशल कॅटेगरी मध्ये माझं नाव आलंय. बापरे ताई, माझ्या अगदी नखशिकांत काटा आला. किती ग्रेट आहात तुम्ही, किती ग्रेट आहात. तुम्हाला सलाम करावा तेवढा कमी आहे ताई. आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्टर जे आहे तुमचे टेक्निकल बोर्डाचे, त्यावेळी माझा त्यांनी सत्कार केला. आणि त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते माझ्या आई वडिलांनी, त्यावेळी वडिलांनी सांगितलं ना, तर त्यांचाही म्हणजे राष्ट्रपतींनी दाखवल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं माझ्या मुलीनं केलेलं आहे. तर त्यांना राष्ट्रपतींनी म्हणजे कौतुकाचे शब्द हे केले. बापरे, टेक्निकल एवढी डायरेक्टर. मोठी कौतुकाची थाप आहे. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांनी मी पाठवलेलं, पण त्याच्यामध्ये हे कॅटेगरी नव्हती. पण त्यांनी मला एक
हे दिलेलं आहे, लेटर दिलेला आहे. हो. हा, तर त्यामुळे आणि माझ्या सर्व्हिस बुकावर याची पण नोंद झालेली आहे ताई. अरे वा, ऍज अ नॅशनल लेवल रेकॉर्ड म्हणून आहे. ताई ताई ग्रेट आहात तुम्ही, ग्रेट. बरं. तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम आहे. तर खरंच. काय काय करू शकतो आपण ते हो, सगळं स्वामीनेच करून खरंय घेतलं खरंय माझ्या. खरंय. ठीक आहे ताई, आता मी सुरू करते माझा अनुभव. हो हो हो. तर सर्वात पहिला माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील. हा माझं एज्युकेशन एमटेक इलेक्ट्रॉनिक्स आहे. हा आणि मी गेली 35 वर्ष झालं हे टीचिंग मध्ये, कंपनीमध्ये वगैरे कार्यरत आहे. तर आजचा जो अनुभव आहे साधारण 2006च्या दरम्यान, 2006च्या दरम्यानचा आहे हा. हो. तर 2006च्या दरम्यान मी मिरज पॉलिटेक्निक मिरज सांगली इथं कार्यरत होते अच्छा. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला. हम्म, तर त्याच्या आधी कसं आहे, 2003ला मी MPSC तर्फे सिलेक्शन झालं माझं. आणि पोस्टिंग मला मालवण मिळालं. अच्छा. तर त्या काळामध्ये कसं आहे, त्या काळामध्ये माझ्या साधारण 2000 पासूनचा आपण हे घेऊया कालावधी. तर त्या काळामध्ये माझ्या पतीनं तर बिझनेस करायचा होता. त्या निमित्तानं त्यांनी बिझनेस करायचा होता. ते कंपनी म्हणजे कंपनीच्या सर्व्हिसमध्ये ते संतुष्ट नव्हते. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की मी आता नोकरी सोडणार. एक दिवस आले घरी, साधारण 2003-2004चा कालावधी असेल. तर मला म्हणाले की मी नोकरी सोडणार आहे, आता माझं काय मन लागत नाही. तर त्यांना मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही नोकरी सोडणार आहे तर मी पकडते. आणि म्हणजे कुठलं तरी एक रथाचं चाक चालू राहू दे म्हणजे. बरोबर. मग त्या निमित्तानं मी मग इकडं मी लेक्चरशिप पकडली. पण नंतर 2003ला माझ्या पतीने बिझनेस सुरू केला. अच्छा. म्हणजे बायोमेडिकल मधला. ते बायोमेडिकल इंजिनियर आहेत. पण त्यांना बायोमेडिकल आहे. बायोमेडिकल त्यांनी BSc BE BTech केलेला आहे. आणि इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे बायोमेडिकल. आम्ही दोघंही इंजिनियर आहोत. हो. आणि मग काय झालं, तर आमच्या दोघांचही एक गोष्ट अशी की दोघांची रात मिथून आहे. अच्छा. मग तुम्ही दोघांची रात विनोद वगैरे मिथून. भरपूर करत असाल दोघं. हो. आणि दुसरी गोष्ट, माझा जन्म 29 मार्चचा आहे, 29 मार्चचा. आणि त्यांचा जन्म 1 एप्रिलचा. फक्त साल वेगवेगळा आहे. म्हणजे आम्ही दोघांचं 30 तारखेला मी इकडं आले थोडस, ते आम्ही 30 तारखेला साजरं करतो. म्हणजे एकत्रच आम्ही. आणि दोघांचा आम्ही एकत्रच वाढदिवस साजरा करतो. अरे वा वा वा. तर मग काय झालेलं, तर त्यांना बिझनेस मध्ये फार लॉस, पार्टनरशिप मध्ये त्यांनी केलं. तर पार्टनरनं त्यांना लॉस मध्ये खूप हे घेतलं. अरे बापरे. आणि लॉस मध्ये घेतल्यामुळे काय झालं, माझी जी परिस्थिती होती थोडीशी डाऊनफॉल. म्हणजे त्यावेळी नवीन फ्लॅट बदलापूरला घेतलेला होता, नोकरीमध्येही नवीन. तर माझं कसं आहे, HDFC चे हप्ते भरायचे होते, किंवा म्हणजे महिन्याचा जो खर्च चालवणार होता तोही चालवणं थोडंसं कठीण झालेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की जरी आम्हाला घेतलेलं होतं तरी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतो. नंतर आम्ही कोर्टात जाऊन केस जिंकली आणि परमनंट स्ट्रगल करावं लागलं. स्ट्रगल करावं लागलं. तर त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मला जे पहिलं 2003ला मिळालं होतं ते मालवण ठिकाण मिळालं होतं. अच्छा. पोस्टिंगचं. तर याच्या वेळी मग हळूहळू काय झाले, थोडं थोडं काय, ते तुम्हाला माहित आहे, एकदम नोकरी सोडली पतीनी. आणि माझं सुद्धा नवीन नोकरी जॉब मध्ये, आणि पूर्ण पगार हातात मिळत नव्हता. त्यामुळे फायनान्शियल कंडिशन आमची थोडीशी डाऊन होत गेली. आता महिन्याचा खर्च चालवणं कसं आहे ते पण हे कठीण होऊन गेलं. आता शेवटी असा अनुभव हे आला की मुंबईच्या सराफा बाजारमध्ये माझ्या
पतीला की माझ्या वडिलांनी 1 तोळ्याची चेन घातलेली ती मला विकावी लागली महिन्याचं. बापरे. मग आता याच्यामुळे तुम्हाला माहित आहे हंगाम सुगी असले की सगळे पाखरं जमा होतात जमत. अगदी बरोबर आहे. हो. आणि ज्यावेळी तुमच्याकडं सुगी नसेल हंगाम अशा वेळी सगळे लोक तुमचा दुस्वास लांब करायला लागते. जातात. अगदी अगदी. सगळे नातेवाईक इवन सासरचे माहेरचे सगळे दुरावले. आई गो. तर अशा वेळी काय करायचं तर काय काय वेळी काय आता यावेळी त्यावेळी मी फारसं देवाला मानत नव्हते मानत नव्हते पण एक गोष्ट होती त्यावेळी म्हणजे स्वामींच्या सानिध्यात मी एवढी आले नव्हते. त्यावेळी मग त्यावेळी कृष्णाला मी मानत होते आणि आम्ही दोघांच्या पत्रिकेमध्ये मिथुन राशीचे असल्यामुळे जे रामकृष्ण हरी हा आम्हाला जप दिलेला होता आणि श्रीकृष्णाचं आम्हाला सांगितलेलं की तुम्ही करा म्हणून. बरं. आमच्या पत्रिकेमध्ये बदलापूरला एक आता ते नाहीये ते वारले ज्योतिषी बघणारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आणि असं म्हणजे हे सांगितल्यावर तर यातून आता सगळीकडून कोंडी व्हायला लागली. मग आता यामध्ये काय काय गोष्टीमध्ये आपण विश्वास ठेवत नाही बाबा पैसे कुठून येतील आपल्याला. मग यावेळी आपण स्ट्रेस मध्ये जातो ना. मग अशा वेळी आम्हाला मी आता त्यांचं नाव घेत नाही ते मोठे ज्योतिषी होते. तर ते त्यांनी मला सांगितलेलं की त्याच वेळेला की मी आता ते मालवण मध्ये त्यावेळी पोस्टिंगला होते मी ताई. तर मालवण मध्ये मी त्यांचं नाव घेत नाहीये कारण त्यांनी मला भविष्य सांगितलेलं. त्यांचं मोठं कॅलेंडर आहे तुम्ही बघा ते तुम्हाला माहिती. ते त्यांनी सांगितलेलं की तुमच्यावर अशी परिस्थिती येणार आहे. ते आता वारले ते गणपतीचे मोठे भक्त होते. हो. लक्षात आलं असेल लक्षात. हो. तर मग त्यांनी सांगितलेलं की मग त्यांनी सांगितलेलं की तुम्ही यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्ही कृष्ण याग करा. याग म्हणजे यंत्र कृष्णाचं जे यज्ञ असतो यज्ञ बरोबर. तर तो आम्हाला पहिल्यांदा काय माहित नव्हतं. आम्हाला काय माहित आहे की यज्ञ म्हणजे काय हे म्हणजे काय. आमच्या तिथलं बदलापूरचे जे गुरुजी होते त्यांना आम्ही विचारलं की आम्ही असं आता जे यज्ञ करणार आहे की तुमच्या माग जे अरिष्ट असतात ते दूर करण्यासाठी हा यज्ञ करतात. म्हणजे तुमच्या होमामध्ये त्याची आहुती देतात. मग त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कृष्ण याग मध्ये जे असतं ते म्हणजे तुमचे नवग्रहाची पूजा होती सगळी बाकीची शनीची पूजा होती जे अरिष्ट राहू केतू आणि हा जो सगळा ते परत ते कृष्णाचे होते आणि तो जो यज्ञ आहे तो त्यांनी सांगितलं की 3 दिवस चालेल म्हणून. 3 दिवस पहिल्या याला ते मांडणी करून काय काय प्रत्येकाची पूजा वगैरे करायची. दुसऱ्या वेळेला आहुती वगैरे दिवसभर त्यामध्ये यज्ञाची द्यायची आणि नंतर ती सगळी राख गोळा करायला म्हणजे त्यांनी सांगितलं की 3 दिवस हा यज्ञ चालेल म्हणून. बापरे. मग त्यांनी त्यांना आम्ही आम्हाला काही एवढं माहित नव्हतं पण आता तुम्हाला माहित आहे कुठल्या तरी आपल्या सगळ्या बाजूनच आपल्याला यश मिळालं नसेल तर आपल्या ज्याच्यावर सांगितलं असेल त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. मग त्यांना मी गुरुजींना सांगितलं की तुम्ही सगळी त्याची व्यवस्था करा आणि आम्ही दोघं यज्ञाला बसतो म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं आणि ठरलेल्या याच्यामध्ये माझी कल्पना त्यावेळी 3:30 मुहूर्तामधलाच मुहूर्त होता साधारण. त्यामध्ये आम्ही सुरू केला तो यज्ञ आणि दुसऱ्या हे केला सगळे मांडून वगैरे घेतलं त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी होमामध्ये त्यांनी सगळं टाकलं की बाबा आहुती द्यायला सुरुवात केली. तर आता ते बिल्डिंग वाले आमचे जे होते जवळजवळ 20 कुळं होती त्यांना काय वाटलं आम्ही सत्यनारायणची पूजा घातलीये. मग ते सगळे आले काय आम्हाला का बोलवत नाही तुम्ही वगैरे. आम्हाला म्हटलं आमच्यावर अरिष्ट आलेलं ते आम्ही नाहीसं करण्यासाठी आम्ही यज्ञ केलेला आहे म्हटलं. मग त्यासाठी आम्ही केलेला आहे. तुम्हाला आम्ही परत हे सगळं झालं यज्ञ झाला परत ज्यावेळी आम्ही सत्यनारायणची पूजा घालू
त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना प्रसाद देऊ म्हटलं. मग त्यामुळे आम्ही त्यांना ते सांगितलं, म्हणजे समजावून सांगितलं. आणि 3 दिवसांनी तो सगळा यज्ञ समाप्त केला. आणि ते यज्ञाला कसं होतं, बसायचं होतं, आम्ही दोघांनाही बसायचं होतं, पण बोलायचं नव्हतं. अच्छा. हा, बोलायचं नव्हतं. मग त्यावेळी आम्ही तो हे केला. आणि गुरुजी तिसऱ्या दिवशी गुरुजी आले आणि त्यांनी ती सगळी राख असते ती राख एका किटलीमध्ये भरली. आणि त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाची 2च ठिकाणं, एक मथुरा आहे आणि एक द्वारका. तर मथुरेमध्ये त्याचं हे झालेलं आहे, त्यामुळे ही जी राख आहे ती मथुरेमध्ये तुम्ही ती यमुनामध्ये हे करायचं, विसर्जित करायचे. आणि यमुनेचं जे पाणी आहे ते सगळं तुमच्या घरावर वगैरे शिंपडायचं पूजा करून, असं मला सांगितलेलं. पण त्यावेळी मी विचार केला की माझ्या पतीनं सांगितलं की असं असं आहे. पण वडील माझे त्यावेळी म्हणजे वडिलांचं वय वगैरे जादा होतं, आई वडिलांचं, तर ते यायला तयार नव्हते. मग अशा वेळी पतीना विचारलं की आपण दोघं जाऊया. पती म्हणाले, त्यावेळी माझ्या सासूबाईंची तब्येत जरा डाऊन होते, तर त्यामुळे त्यांच्या ते बेड रिडन होत्या. तर त्यामुळे ते म्हणत होते की मी माझ्या आईची काळजी घेणार आहे, पहिली प्रायोरिटी माझी ती आहे. पण आता जायचं असेल तर तुला मी अडवणार नाहीये. पण आता तुम्ही विचार करा ताई, त्यावेळी माझं पोस्टिंग होतं मालवणला. आणि मी राहत होते बदलापूरला, म्हणजे जाऊन येऊन मी सुट्टीमध्ये येत होते. आणि याचं सगळं विसर्जित, त्या यज्ञाचं विसर्जन करण्यासाठी मला जायचं होतं कुठं, हे याला यमुनेला, मथुरेला. तर मग त्यावेळी आता ठीक आहे, अशा वेळी आता मथुरेला जायचं म्हणजे दिल्ली जवळ आहे आणि कमीत कमी 8 ते 10 दिवसाची रजा पाहिजे. मग अशा वेळी हे नाही. मग 6 महिने म्हणजे मी विचार केला की थोडं थांबूया. मग ते 3-4 महिने मी थांबले. पण तिथं मी ती राख ठेवलेली होती माझ्या देवघरामध्ये. पण ते राखीकडे बघितलं की मला वाटायचं की बाबा मला मथुरेला जायचंय, श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचंय आणि माझ्या भोवती जे अरिष्ट सगळं आहे ते मला तिथे विसर्जित करायचं आणि ते नाहीसं करायचंय. बरोबर. मग आता साधारण तुम्हाला माहित आहे आपल्याला सुट्टी असते साधारण जून आणि डिसेंबर मध्ये. बरोबर. तर मग डिसेंबरच्या 2006च्या दरम्यान मी विचार केला की आता मला दिवाळीची वगैरे सुट्टी लागते आणि आपण जाऊया. आता मी बुकिंग वगैरे सगळं केलं. आणि दरवेळी एक मन म्हणत होते एकटं जायचं, तिथं काय झालं. दुसरं मन म्हणत होतं काय होईल ते होईल, परमेश्वर बघणारा आहे. तर मग मी हे केलं. आणि सांगलीवरून निजामुद्दीन एक्सप्रेस आहे, ती डायरेक्ट याला जाते दिल्लीला ना. 2 दिवस ट्रॅव्हल करून मी मथुरेमध्ये पोहोचले. मला काहीही माहित नव्हतं मथुरेचं की बाबा आहे. मी विचार केला की आता जे काय असेल ते आड या पाड, पण आपल्याला ही गोष्ट तयार करायची आहे. मग त्याच्या वेळी मी काय केलं, हे केलं, उतरले खाली. आता तुम्हाला माहित आहे या अशा मथुरा किंवा द्वारका किंवा अशा ठिकाणी कसं आहे, बरं फसवणारे लोक पण फार असतात. मग ते गोतावळा, म्हणजे तिथं मी मथुरा स्टेशनवर मी उतरले. तर तिथं मला इकडं मंदिरात जायचं का कुठं जायचं ते मला काहीच माहित नाही ना. कारण मी कधी, अर्थात कसं आहे, मी कॉन्फरन्स साठी मी जाते सगळीकडं. पण असं त्यावेळी काय आपण ठराविक डेस्टिनेशनला ठिकाणी आपण सोय सगळी असते. मग असं उतरल्यावर मी उतरले तर तिथं मग मी हमालाला एक ठराविक पैसे दिले आणि त्याला म्हटलं की बाबा असं मला आता श्रीकृष्णाचं तुम्हाला माहिती आहे मथुरेला देऊळ आहे आपलं, त्या देवळाजवळ मला एक लॉज मला बघून द्या. तर आता तुम्हाला माहित आहे की हे हमाल लोकांचं याच्याशी रिक्षावाल्यांशी संगमत असतात. तर त्यांनी सांगितलं तुम्ही आप कितने जण आये हो. म्हटलं मी अकेलेच आहे म्हटलं. आणि मी आता थोडं त्याला कसं सांगणार की बाबा या गोष्टीला मी आले
हा मग एवढ्यासाठी सांगितलं की मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करतेय हा आणि याच्यामध्ये जाता जाता मी देवाचं दर्शन घेण्यासाठी आली आहे म्हणून हा काहीतरी बरोबर आपण कारण कारण सांगितलं. सांगितलं पाहिजे. हा असं मग त्यांना सांगितल्यावर मग त्यांनी हे केलं. तो म्हणाला त्याला मी काय सांगितलं, मला फॅमिली रेस्टॉरंट हॉटेलमध्ये घेऊन हा जिथं हॉटेल हा मला लॉजिंग व्यवस्थित होऊ शकतं. बरोबर आणि मग श्रीकृष्णाचं नाव घेत घेत हे करत होते मी. हा तर त्यानं मला तो म्हणाला बहन जी आपको मैं अच्छे फैमिली लॉज में लेके चलता हूँ हा लेकिन फिर भी आपको 100 रुपया देना पडेगा ज्यादा. मी म्हटलं ठीक आहे घेऊन चल. मग हा त्यानं रिक्षा आता तुम्हाला मथुरेला तुम्ही गेला असाल तर ते गेली गल्लीबोळच आहेत सगळी हो 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 आणि काय कळत नव्हतं की कुठल्या गल्लीतून तो घेऊन जातोय आणि कुठल्या बोळातून घेऊन जातोय. हा हा फक्त श्रीकृष्णावर विश्वास होता माझा की हा तो मला राईट ठिकाणी घेऊन जाईल. बरोबर हा मग आता तर त्यानं एका ठिकाणी रिक्षा थांबवली एका गल्लीमध्ये. हा तर तो म्हणाला तर बघितलं तर एका ठिकाणी त्या गल्लीमध्ये पलीकडं एक 2 मिनिटाच्या अंतरावर कृष्णाचं मंदिर होतं हा आणि समोर यमुना दिसत होती अरे आणि वा अलीकडं एका ठिकाणी त्यानं हॉटेल मला दाखवलं. इधर आपका सोय हो सकता है. हा 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 तर ठीक आहे मग त्याला पैसे मी दिले आणि त्याला सांगितलं. आणि त्या हॉटेलवाल्या तुम्हाला माहित आहे की हा एक प्रॉब्लेम खूप आहे ताई आपल्या ठिकाणी हा की अशा देवस्थानांच्या ठिकाणी एकट्या लेडीजला रूम देत नाहीत कधी. हो 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 ते हो विचारतात की एक तर तुम्ही फॅमिली आहे किंवा हजबंड म्हणजे तुम्ही पती पत्नी आहात का. बरोबर बरोबर अशा ठिकाणी ते लोक नेहमी देतात हा रूम. मग त्यांनी मला विचारलं की म्हणजे एक 40-50 वर्षाचे त्या हा हॉटेलचे जे मॅनेजर होते त्यांनी मला विचारले आप अकेली आई हो. हा हो म्हटलं तो मैं इधर पीएचडी करने के लिए आई थी यूनिवर्सिटी में दिल्ली यूनिवर्सिटी में हा और इधर से जाते जाते मुझे श्री कृष्ण के दर्शन लेने के इसके लिए मैं आई हूँ यहाँ पे. हा तर त्यांनी माझे आय कार्ड बघितलं, आधार कार्ड बघितलं आणि त्यांनी मला जवळची मी म्हटलं खालचीच रूम द्या हम्म आणि मग तुम्हाला हे केलं. त्यांनी मला चांगली रूम एक हवेशीर दिली म्हणजे तिथं अच्छा हा श्रीकृष्णानं माझं राहण्याची सोय केली. केली आता बरोबर सकाळी मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले हम्म आणि एक म्हणजे आता समोरच तुम्हाला माहित आहे की श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये सकाळची आरती असते हो हो म्हणून जायला लागले मी त्या मंदिराजवळ गेले. हम्म तर तिथं सगळे मी विचार केला आता इथं आपल्याला श्रीकृष्णाला म्हणजे एकतर बासरी किंवा मोरपीस. हा मग विचार आपल्या इथून काय घेऊन जायचं मथुरेवरून. मी हा विचार केला की मोरपीस आहे. बरोबर तर मग मी तिथं त्या संबंध याच्यामध्ये विचारलं गल्लीमध्ये की कुठं मोरपीस मिळेल म्हणजे देवासमोर कृष्णासमोर ठेवून प्रसाद म्हणून मी ते घेऊन जाईन हम्म आणि मला ते माझ्या घरी प्रसाद होईल ते. पण कुठंही मला मोरपीस मिळालं नाही. अरे मग एवढ्यात एक खूप नाजूक असा आवाज मला ऐकू आला. हा आप मोरपीस के लिए ढूंढ रही हो. ओ तो बघितलं तर 8-9 वर्षाचा एक बालक अय्या आणि इतका सुंदर माहितीये आई असं गोब्र गालवाला वगैरे अरे वा आणि त्यानं असं नाम वगैरे हे केलं कुरळे केसवाला होता अरे तो वा आणि सगळं त्यानं आणि ते शर्ट चडी वगैरे. तर आप मोरपीस के लिए आ रही हो हा ढूंढ रही हो आप हा आओ मेरे साथ. तर अरे त्यानं बापरे मला एका गल्लीमध्ये घेऊन गेला तिथं आणि तो म्हणा आपको कितना आणि तिथं तो हे होता शॉपकीपर दुकानवाला त्याला सांगितलं की इनको दे देना इनको. तर मी त्यावेळी काहीतरी 21 मोरपीस घेतले. अरे वा आता नंतर त्याला म्हटलं अरे मुझे मंदिर पता नाहीये. हा तो घेतल्यावर माझ्या बरोबर थांबला हा आणि नंतर माझ्या बरोबर म्हणजे मंदिरापर्यंत आप मेरे साथ आओ असं करून तो मंदिरापर्यंत आला तो हा आणि मला म्हटलं मंदिरापर्यंत हे देखो. त्यानंतर काय बोला ऐकलं ना तर हे मेरा मंदिर आहे जाके आओ दर्शन करके. अय्या माझं डोकं कुठलं काय लक्षात राहत नाही अरे आणि मग आतमध्ये गेले व्यवस्थित दर्शन वगैरे केलं. वेळ लागला
बाहेर येथून बघते तर नाहीये. ठीक आहे म्हटलं. मग नंतर मी यमुच्या म्हणजे आता ते मला सगळं म्हणजे मी जी राख आणलेली होती ती राख यमुनेमध्ये विसर्जन करायचे होते आणि ते जे यमुनेचं जळ होतं ते मग त्यामध्ये भरून किटलीमध्ये घ्यायचं होतं. तर एवढ्यात ते गल्ली मी यमुनेकडे निघाले. परत तो बालक भेटला आणि म्हणाला, आप विसर्जन करने वाले हो ना वो राख का, तो आ जाओ, मैं आपको गुरुजी के पास लेके चलता हूँ. तर त्यानं मला त्या घाटावर ते गुरुजींवर घेऊन गेले आणि सांगितलं, इनको अच्छी तरह से पूजा करके लेना, इनको मंत्र पढ़ना, तब तक मैं यहाँ से मैया के पास जाके आती हूँ. तरी माझ्या लक्षात आलं नाही. मग ते गुरुजींनी काय केलं, माझं जे होतं यज्ञाचं ते याच्यामध्ये यमुनेमध्ये विसर्जित केलं आणि यंत्र वगैरे म्हणजे त्यांनी मंत्र वगैरे सगळे म्हटले आणि ते पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपको यहाँ पे स्नान करना पडेगा. आता यमुनेमध्ये मी अक्षरशः टेन्शन आलेलं होतं. त्या यमुनेच्या याच्यामध्ये डुबकीच मारले. 2 तास मी बाहेरच निघाले नाही. इतकं छान वाटलं. गारगार पाणी होतं आणि दिवसभर मी म्हणजे ते असं हे करण्यामध्ये माझा तो दिवस गेला. आता दुसऱ्या दिवशी मग विचार केला जवळच तर अशा प्रकारे त्यांनी मला माझ्याकडून ते पूजा करून घेतली आणि पूजा करून घेतली आणि यमुनेचं जे पाणी होतं ते किटलीमध्ये भरून घेतलं. तर लगेच त्या मुलानं मला म्हटलं की आप जा रही हो. तर म्हटलं हाँ, तो मेरा तो पूजा हो गया. ऐसे नहीं, ऐसे इधर रहोगी तो परी आपकी जो तीर्थ यात्रा है वो अधूरी रह जाएगी. ऐसा करो, दूसरे दिन आप वृंदावन जाओ और फिर बरसाना में जाओ. तर बरसानामध्ये राधेचं आहे ना ठिकाण, जिथं राधेचं लग्न झालं, तिचा जन्म वगैरे झालं सगळं. मग तिथं तर मी म्हटलं की मुझे अभी इतना 2-3 दिन में ही मेरा खत्म होगा. नाही ऐसे मत करो. असं काय केलं, समोरच्या रिक्षावाल्याला लगेच त्यानं बोलवलं. अच्छा. आणि त्यानं सांगितलं ये मॅडम को लेके जाओ कल. आणि म्हणजे तो मुलगा इतका चुणचुणीत होता की मला तो बोलवत येत नव्हता. स्वतः सगळं डिसिजन घ्यायचा तो. बापरे. आणि त्याला मी एकदा थांबवलं, ए देखो तुम्हारा नाम क्या है, तो मेरा नाम गोपी है और आप किधर. आणि त्यानंतर बरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला तो कसं करायचं. आता तिथं काय काय वेळा काय असतं, आपण ज्यावेळी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो त्यावेळी अशी काय काय वेळा मुलं जी म्हणजे शिकून ठेवलेली मुलं सुद्धा असू शकतात ना. असू शकतात. खरंय. मग ते अशा वेळी आपली मती कशी आहे, आपली मती लगेच अशा गोष्टीवर श्रद्धेने आपण झुकतो तिथे. तर त्या आपली श्रद्धा हे करते. पण आपलं काय वेळा आपली मती मानायला श्रद्धा आपली असते, पण काय आता आपलं डोकं जे असतं म्हणजे मती असते ती लगेच विश्वास ठेवायला तयार होत नाही. हो खरंय. अशा वेळी मग मी वृंदावनला जाऊन आले, परत बरसानामध्ये जाऊन आले आणि बरसानामध्ये जाऊन आले तर तिथं राधाकृष्णाचं वगैरे मंदिर होतं, वरती असं टेकडावर आहे, त्याचं दर्शन वगैरे घेतलं. लगेच मी आल्यावर बघते तर त्या देवळाच्या ठिकाणी उतरले, बघते तर हा मुलगा तयार तिथं. परत तिथं मला दिसला. तर हो गया क्या आपका दर्शन हो गया क्या. हाँ म्हटलं हो गया, चलो आपको आपके हॉटेल के पास छोड़ता हूँ असं म्हणत तो चालायला लागला. तर कैसा लगा त्यानं विचारलं माझं मत काय आहे. तर त्याला म्हटलं गोपी ये देख, मेरे को ये अच्छा लगा, इसका वृंदावन का बहुत अच्छा लगा,
लेकिन मुझे एक अच्छा नाही, बरसाना मध्ये कसं आहे, हा हा. राधा कृष्णाची मूर्ती आहे अच्छा. आणि एका व्रस्ता एका वर्ष हा त्यांची पूजा करताना ना हा हा. एका हा, वस्त्रामध्ये वस्त्रवार. राधा अच्छा. कृष्णाला हे करतात, बांधतात. अच्छा. म्हणजे काय, राधा कृष्णाचा संगम असं म्हणतात. अच्छा अच्छा. हा हा हा. एका वस्त्रामध्ये दोघांना वस्त्रामध्ये. हे करतात, शेअर करतात. अच्छा. मैं हा म्हटलं तर मैं मतलब वो मेरे को थोड़ा अटपटा लगा, क्योंकि हा. राधा हमेशा उसके बाजू में रहती है, तो एक बरोबर. वस्त्र में कैसे उनको. हा तर त्याने म्हणाला, ए देखो आप गलत सोच रहे हो, हा हा. राधा यानी उल्टा करो धारा, धारा यानी आपका आत्मा। अच्छा. तो भगवान के राधा यानी क्या, आत्मा परमात्मा का मिलन, हे त्यानं मला सांगितलं. ओ. त्या अच्छा. 8-9 वर्षाच्या सुनसुनीत मुलानं, एवढ्याशा मुलाने. एवढ्याशा मुलानं सांगितलं. कमाल ना. हा, तर त्यानं सांगितलं. हम्म. आणि नंतर मला त्यानं बसवून हॉटेलमध्ये तो गेला मग. आणि दुसऱ्या दिवशी माझी सकाळी म्हणजे दिल्लीला जायची ट्रेन होती. हा 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 हा. तर मग हे केल्यावर दुसऱ्या दिवशी मी हा सकाळी 6 वाजता जाऊन दर्शन घेतलं. हा. आणि सोडायच्या वेळेला राधा मंदिरातनं बाहेर आले श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन. बरोबर. तर हा. हा मुलगा तिथं उभा होता. पुन्हा. परत उभा होता. अरे चार बापरे. पाच वेळा त्यानं मला दर्शन दिलं. हा 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 आणि त्यानं हातामध्ये खडीसाखर होती. हा. हे लो, इतनी दूर आए हो, हा. ऐसे मेरे दरबार में जो आता है वो खाली हात नाही जाता. असं तो बापरे. मुलगा. तरी माझ्या डोक्यात तो प्रश्न पडला नाही. कसं असतं ताई, हम्म. आपलं काय काय वेळा आपलं म्हणजे आपलं हृदय मानत असतं, हा. पण आपल्या मती असते ती कुणावर लगेच विश्वास विश्वास ठेवायला ठेवत तयार नाही, नसते. आपण कृती पण करत नाही काही. आणि असं 4-5 वेळेला बिचारा तो माझ्या ठिकाणी आला. ओ. आणि मला त्यानं वेगवेगळं म्हणजे माझ्याकडून त्यानं प्रत्यक्ष करून घेतलं सगळ्या हो गोष्टी. तेच. आणि हा, हे किती आश्चर्य की तुम्हाला मोरपीस हवं होतं हा. आणि ते त्याने ओळखलं आणि नाही, पण तो. ही गोष्ट मला त्यावेळी खटक म्हणजे माझ्या लक्षात आली नाही. अच्छा. आणि मग त्यानं मला खडीसाखर दिल्यावर हा वापस आणा असं म्हटलं. आणि तो त्यानं हे केला, मला हा. जय श्रीकृष्ण म्हणून तो निघून गेला. अच्छा. आणि नंतर मी सगळं आपण परतीच्या प्रवासाला, जायच्या प्रवासाला असतो ना, तसं हा. मी पटकन सामान भरलं आणि मी दिल्लीला जाणारी ट्रेन पकडली. आणि हम्म. नंतर बसल्यावर मग लक्षात आलं की त्याला कसं त्या मुलाला कळलं की मला मोरपीस हवं होतं ते. अच्छा, आणि तोपर्यंत तुमच्या दरवेळेला लक्षात पण नाही आलं. नाही, लक्षात आलं नव्हतं, आई. कारण डोक्यात बॅगेज घेऊन मी फिरत होते ना, की बाबा हा. मला असं हे करायचंय, मला ते करायचंय, ते हो हो करायचंय. हो हो. आणि दुसऱ्या वेळी त्याचं जे नाव विचारलं मी, त्यांना गोपी सांगितलं. गोपी गोपी. म्हणजे कृष्णाचं नाव आहे. हो. मग जे डोळ्यातलं माझ्या पाणी सुरू झालं. आई ग. बाई, म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण माझ्या बरोबर खरंच. होता, खरंच. मनुष्य रूपामध्ये. अगदी आणि अगदी. मला लक्षात नाही आलं. पण किती भाग्यवान ताई तुम्ही. आणि ताई साधी कसं, गोष्ट नाही. नाही पण कसं आहे ताई, काय हम्म. काय वेळा आपल्याला ते मनुष्य रूपात दर्शन द्यायला देतात, पण आपली मती तोकडी पडती हो. अगदी अगदी खरं बोलले भयानक तुम्ही. तोकडी आपल्या. म्हणूनच पुढच्या आयुष्यामध्ये हेच शिकले मी, हं. की जिथं आपल्या मतीची, आपल्या आपल्या याची बुद्धीची क्षमता थांबते. कमी होते, म्हणजे नाहीशी होते, हो. तिथून आपल्या परमेश्वर आपल्याला मदत सुरू होते. अगदी खरं आणि बोललात. अशा वेळी माझे सगळे होते, माझे पती होते, माझे घरचे आई वडील होते, पण हा. शेवटी ती जबाबदारी घ्यायला तयार कोण होतं, ती हो. परमेश्वराने. आणि त्यानं माझ्याकडून करून घेतलं करवून ते घेतलं सगळ्या आणि किती गोष्टी. साथ दिली बघा. आणि ताई नंतर मी 8 दिवसानं आले घरी. हा. आणि मी बदलापूरच्या घरामध्ये येऊन ते सगळ्या बिल्डिंग मध्ये पाणी शिंपडलं, पूजा घेतली. हा. आणि तुम्हाला सांगते, हं. 2 महिन्यामध्ये ते सगळं जे कर्ज होतं ते सगळं नील केलं. अरे वा. प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले. आणि तिथून माझी जी उन्नती सुरू झाली ताई. काय
म्हणता? हो, अजूनपर्यंत म्हणजे उन्नती होत आहे माझी. म्हणजे वा. म्हणजे अशा श्रीकृष्णाचं. आणि दुसरी गोष्ट, मी हं. स्वामी समर्थांकडे कसं आहे, आता माझ्या लक्षात श्रीकृष्णाची पूजा करत होते मी, हो बरोबर. पण स्वामींच्या ठाई आपल्या दत्त महाराज आहे ना. दत्त म्हणजे हो हो, ब्रह्मा विष्णू महेश. महेश अगदी. म्हणजे श्रीकृष्णाची करू काय, विष्णूची करू काय, किंवा शंकराची, शेवटी हो स्वामी समर्थांकडेच येतं ना माझी पूजा. अगदी. मग त्यामुळं मग माझ्या ठिकाणी, त्यांच्या ठिकाणी माझा आत्मा शांत झाला. आणि मला, शांत झाला. आणि ताई एक गोष्ट सांगते की मी एवढ्या टेन्शन खाली होते हा की दिवसाला मला हा. हे म्हणजे मी झोपेच्या गोळ्या घ्यायच्या. बाई ग. आणि त्यामुळे झोपेची गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप लागायची नाही. पण बापरे. त्याच्यानंतर झोप लागायला लागली अरे मला. वा. म्हणजे हेल्थ इश्यूज जे होते किंवा हे, बरोबर. माझं कुठंतरी. आणि त्याच्यानंतर जी माझी उन्नती सुरू झाली ताई. अरे वा. म्हणजे असं काय काय वेळेला काय होतं, अशा गोष्टी ज्या असतात, म्हणजे हा. आपण म्हणतो की नाकासमोरच असं होत नसतं. आयुष्य थोडंसं वाकडं सुद्धा होत असतं, आणि त्याच्यावर हो, आपण विश्वास ठेवला पाहिजे. ती ठेवलंच जी पाहिजे खरंय. आणि ताई, तुम्हाला एक माझी विनंती आहे हो की बोला. तुम्ही ज्यावेळी माझा हा व्हिडिओ शेअर कराल हा हा. आपल्या यांच्यामध्ये, स्वामी. भक्तांमध्ये, हा हा स्वामींच्या सहकार्यांमध्ये, हा. तर प्लीज ते तुम्हाला फोटो पाठवले आहे ना. हो पाठवलंय ना. हा, मी तुमच्या व्हॉट्सअपवर बघा की अच्छा तुम्ही बघते नमस्कार बघते. तो हा हा स्वामींचा पाहिलं ना ते ते मोराचे पिस. हो हो. हा, तो शेअर प्लीज करा मग फोटो. तुम्ही ते जपून ठेवले असतील ना मोराचे पीस अजून. तुमच्या माझ्या याच्यामध्ये लावून ठेवलेली तीच पीस आहेत वा, ते. तेच आहेत का ते? हा, किती भक्त कृष्ण. आपले भाग्यवान की त्यांना ते दर्शन होणार आहे. डायरेक्ट कृष्णाच्या हातून मिळालेलं ताई. हो ताई. आणि ताई मी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते 3 ते 4 दिवस कृष्णा कृष्णा कृष्णा, म्हणजे डोळ्यातनं माझ्या अक्षरशः धारार लागत होत्या. मला आई ग. परमेश्वर स्वतः आला नाही. खरंच. आणि पण एक गोष्ट मी केली, म्हणजे जायच्या वेळी त्याला मी म्हणजे पैसे देत होते, तर ते हा. म्हणाले आपने का कोई पैसे लेता है क्या, असं म्हणून बघा त्याने माझे पैसे नाही घेतले. किती मग त्याला मी कमाल. प्रेमानं असं म्हणजे भेटीसारखं हो हो म्हणजे हो, जवळ कवळलंय घेतलं. त्याला. तेवढंच एक. म्हणजे बाकीचं मला, म्हणजे 4 दिवस रडत होते. परमेश्वर मला स्वतः भेटले आलेला, मी त्याला साक्षात. हो ना, लक्षात नाही. माझ्या आणि बरोबर बघा फिरत होता, ताई. माझ्या बरोबर हे करत होता, पण खरंच माझी मती हे झालेली त्यावेळेला होती. थांबलेली होती, कुंठित झाली होती. कारण काय, मला ते म्हणजे काय चाललंय, हो. खरं का खोटं, यातला काहीच मार्ग दिसत नव्हता ना ताई. पण ताई बघा, तुमच्या पूर्ण कुटुंबात तुमच्याच भाग्यात होतं हे. ताई हो. आणि असं कसं आहे, मी तुम्हाला जे शेअर केलेले आहेत अनुभव, ते मला प्रत्यक्ष आणलेले. आतापर्यंत मी माझ्या फक्त कुटुंबाला, सासरच्या आणि माहेरच्या लोकांना फक्त सांगितले, बाकी कुठंही मी त्याची वाच्यता केली नाही. हो पण ना. तुम्ही सांगितलं की मी ज्यावेळी आपले अनुभव सर्वांच्या समोर तुम्ही शेअर मांडता केलं. हो पेटाऱ्यात, त्यावेळी मी सांगितलं की माझ्या हृदयाच्या पेटाऱ्यातून हो. हे माझे अनुभव जे आहेत ते मी उघडणार आणि सर्वांच्या समोर मी सांगणार. आणि खरंच. यातून एखाद्या जीवाचं जर कल्याण झालं तर खरंय. ते स्वामी समर्थ. असं खरं मी ताई. याच्यासाठी मी हा माझा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे. खरंच ही स्वामींची सेवाच आहे ताई. हे शेअर करणं ही फार मोठी सेवा आहे. कारण किती भक्तगण जुळले जात आहेत. किती जणांची आता श्रद्धा वाढत चालली आहे. कारण येतायत ना अनुभव ताई. जो सेवा करतोय, जो सेवेत आला त्याला स्वामींनी त्याचा मेवा दिलेलाच आहे. आणि ताई कधीही मी म्हणजे श्रीकृष्ण असो किंवा स्वामी समर्थ, मेव्यासाठी मी कधीही आयुष्यात सेवा नाही करत आहे. अगदी तुमचं तर म्हणजे दिसतच आहे ताई मी ते. फक्त त्यांच्याकडे मी करतेय आणि तुम्ही बाकीचं बघून घ्या. अगदी आणि मी असंच केलं पाहिजे सगळ्यांनी. हो. आणि ताई मी त्यांना सांगते की मी जाताना, नेहमी बाहेर जाताना ना, स्वामी मी निघाले, स्वामी मी येते, स्वामी प्रसाद केला की मी तुम्हाला दाखवणार.
म्हणजे अरे प्रत्येक गोष्ट मी जी ऍक्टिव्हिटी करते हा त्याचा पार्ट जे मागे आहेत ते ते स्वामी स्वामी आहेत. आणि माझ्याकडून ताई, आणि आम्ही आता माझं बदलापूरला घर आहे, पण आम्ही इथं 2 BHK घरामध्ये राहतो, हा 13व्या गल्लीत. हा तर हे घर जे आहे हे स्वामींचं आहे, माझं नाहीये. अगदी सगळं अगदी ते करून घेतात माझ्याकडून. खरंय खरंय ते करून हा घेतात. हे हा. बरोबर बोललात तुम्ही. आणि आपण कोण आणि ते एक 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 असे अनुभव मला देत जात आहेत ताई. आणि ताई, पण त्या तुम्ही इतकं त्या सुंदर त्या सांगतात आणि तुमचा प्रत्येक अनुभव इतका छान आहे ना ताई, की त्याला मोलच नाही. इतका ताई सुंदर. कसं आहे, तुम्हाला मी सांगणार आहे, पण 2-3 अजून आहे. एक तर अनुभव जो आहे तो नंतर शेअर करेन, कारण खूप मोठं होईल ते. हा नाही, तो नंतर शेअर करा. उद्या केलात तरी चालेल. हा, तुम्हाला तर आता ते सुट्टी आहे नेक्स्ट का सध्या? हे करेन. आणि ताई हे मला प्रत्यक्ष पुढं मागं आता कधीतरी मला वेळ मिळाला ना, हा तर पुस्तक रूपात लिहीन मी ते सगळे. नक्की नक्की लिहा हा ताई. खूप हा छान अनुभव आहेत तुमचे A to Z. हा. आणि ताई मेन म्हणजे मला आता गोष्ट मला छान वाटते, म्हणजे स्वामी समर्थांचं नाव घेतलं ना, हम्म, मला 8 ते 9 तास मस्त झोप लागते ताई याही खरंच. वयाला. हे मला सर्वात मग महत्वाचं आहे. हेच महत्वाचं. आणि हं. ज्याला शांत झोप आली हं. त्याच्या सारखा सुखी कोणी नाही जगात. काय माहित आता. हो की नाही? स्वामींचं आयुष्य आहे, ते हा, काय करायचं ते बघतील. आता मी तर काय करणार, मी तर खरंय. एक सेवेकरी आहे ताई. अगदी अगदी खरंय. जय स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. शेअर ठीक करते आहे. हा. ओके. हा, थँक्यू ताई. श्री स्वामी. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.